नमस्कार. आपल्या देशामध्ये कोलकातामध्ये घडलेल्या डॉक्टर रेप मर्डर केसची चर्चा सर्वत्र चालू आहे. आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात बलात्कार केलेल्या गुन्हेगाराचे हातपाय कापणे किंवा त्याला कडेलोट करणे किंवा मृत्यूदंडाची शिक्षा होती. अहो एवढंच काय, सध्याच्या काळात देखील बलात्कारासाठी विविध देशात खूप स्ट्रिक्ट नियम आहेत. जसं की सौदी अरेबियामध्ये बलात्कारी आरोपीचे शिरच्छेद केले जाते. इजिप्त, इराणसारख्या देशांमध्ये आरोपीला फाशी दिली जाते. स्वित्झर्लंड, युक्रेन, ऑस्ट्रेलियामध्ये आरोपीचे कास्ट्रेशन केले जाते. चीन, नॉर्थ कोरियामध्ये आरोपीला मृत्यूदंड दिला जातो. आपल्या भारतामध्ये काही इन्सिडेंट्स झाले आहेत. जसं की 2018मध्ये चेन्नईमधील व्यक्तीने बहिणीचा बलात्कार करणाऱ्या आरोपीचे शिरच्छेद केले. नंतर 2019मध्ये तेलंगणा पोलिसांनी रेप व मर्डर केलेल्या 4 आरोपींना एन्काउंटरमध्ये मारले. भारतामध्ये 2012च्या वर्षी साधारणतः 25,000 रेप केसेस रिपोर्टेड काउंट होता. नंतर 2020पर्यंत तो 30,000च्या वरती पोचला. भारतात रेप केसेसचा काउंट वाढताना दिसतो, पण तेच आरोपीला शिक्षा देण्याचा काउंट हा कमी दिसतो. खरं तर आरोपींना जे ह्युमन राईट्सचे नियम लावले जातात, या गोष्टी रेप व मर्डर करणाऱ्या आरोपीला खरंच गरजेच्या आहेत? ते खरंच माणसं आहेत? आपल्या बहिणींच्या रक्षणासाठी आपल्या देशामध्ये मी आधी जसं नमूद केलं की विविध देशांमध्ये सक्त नियम अथवा आपल्या महाराजांच्या काळातील नियम हे जोपर्यंत लागत नाहीत ना, किंवा जोपर्यंत ताबडतोब आरोपीवर स्ट्रिक्ट ॲक्शन घेतली जात नाही, तोपर्यंत रेप केसेसचा हा जो काउंट आहे तो कमी होणार नाही. पण या रक्षाबंधनाच्या दिवशी आपण एक निश्चय करूया. जर एखादा गुन्हा आपल्यासमोर घडला तर त्यावेळी भारतीय म्हणून आपण योग्य ती ॲक्शन घेऊ. तसेच एखाद्या गुन्ह्याला जोपर्यंत योग्य तो न्याय भेटून जोपर्यंत ती शिक्षा पूर्ण होत नाही, तोपर्यंत आपला त्या केसचा आवाज किंवा विषय बंद करायचा नाही. आणि हे जर आपण ठरवलं तर नक्कीच बदल घडेल.